Good morning, students. Hello, this is Leena Mesham, and I'm going to take your brainstorming exercise of onto the summit. We reach the top. Okay, so today I want to take brainstorming of onto the summit. We reach the top. आज आपल्याला जो आपला लेसन होता कोणता ऑन टू द समिट वी रीच द टॉप यावरचं जे ब्रेनस्टॉर्मिंग क्वेश्चन्स असतात तुम्हाला पाठाच्या मागे दॅट मीन्स बिहाइंड द लेसन सो यू हॅव टू लर्न इट नाउ वी हॅव टू लर्न ऑफ दिस एक्सरसाइज हाऊ टू एक्सप्लेन all the exercise of the lesson. So today we want to start the brainstorming of on to the summit we reach the top. Brainstorming ही exercise आपल्याला आज इथे अभ्यासायची आहे. ती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप क्वेश्चन्स घेऊन समजावून सांगणार आहे. यामधून मी पूर्णच क्वेश्चन्स तुमचे घेणार नाही आहे, तर जे क्वेश्चन्स आपल्याला ज्या धड्याच्या पाठामागे जे आले आहेत जसं A1, A2, A3 अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात त्यामधनं मी काही क्वेश्चन्स तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेन, तो एक्सप्लेन करणार. त्यानंतर जे काही उरलेले बाकीचे क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला एकतर PDF किंवा मग फोटो सेंड करून पाठवणार. ओके, तर यामध्ये जी आपल्याला एक्सरसाइज घ्यायची आहे ती आहे brainstorming. Now we have to start our first exercise. Here is the first question of the lesson. Now see students, our first exercise in brainstorming. Here is A1. Summarize to the class in your own word the highly risky and dangerous journey of Tenzing and Hillary from the base to the top of Mount Everest. So now see the first question, summarize. आपल्याला इथे टेन्झिंग आणि हिलरीने जो माउंट एव्हरेस्ट चढला, त्याने जो शिखर पार केला, त्यामध्ये त्यांचा जो प्रवास होता हा कसा धोकादायक आणि कसा डेंजरस होता हे आपल्याला स्वतःच्या शब्दात काय करायचं आहे, इथे मांडायचं आहे. स्वतःच्या शब्दात त्याला लिहायचं आहे. आणि यामधून जसं तुम्ही पूर्ण लेसन शिकलेले आहात, आय टोल्ड यू अबाउट ऑल द लेसन, दॅट मीन्स आय एक्सप्लेन्ड all the lesson. So what you learnt in the lesson, okay? So this is the question of that. Summarize करायचं आहे तुम्हाला त्याचा निष्कर्ष सारांश लिहायचा आहे, तेही तुमच्या स्वतःच्या शब्दात. की टेन्झिंग आणि हिलरीने जो माउंट एव्हरेस्ट सर केलेला होता त्यामध्ये त्यांना कोणत्या अडचणी किंवा कोणते असे धोकादायक रिस्की जर्नी झालेली आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, आता आपल्याला इथे आन्सर बघायचा आहे. नाउ वी हॅव टू स्टार्ट द आन्सर ऑफ द क्वेश्चन. सो लेट अस सी हियर. टेन्झिंग नॉर्गे अँड एडमंड हिलरी created history by being the first two individual to reach the summit of Mount Everest. Yes, टेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरीनी एक इतिहास रचलेला आहे, एक इतिहास तयार केलेला आहे जो या दोघांच्या नावावर जमा झालेला आहे. आणि तो इतिहास कोणता, तर ह्या दोघांनीही सर्वप्रथम माउंट एव्हरेस्ट सर केलेला होता. ठीक आहे. नाउ लेट अस सी अगेन. दिस वॉज अकम्प्लिश्ड ऑन 29 May 1953. It was tough and challenging climb, but Tenzing wanted to get to the top of even he died. Yes, what is here? This was accomplished on 29th May. त्यांनी कधी पूर्ण केलं ते? 29th of May in 1953.
29 मे 1953ला त्यांनी हा जो आपल्या एक अजेंडा घेतला होता तो त्यांनी पूर्ण केलेला होता. इट वॉज टफ अँड चॅलेंजिंग. ते कसं होतं, सोपं होतं का की जसं आपण झाडावर चढतो पटपट पटपट तसं चढायचं होतं का? ते नाही, ते झाडावर चढायचं नव्हतं. तर त्यातून आपल्याला म्हणजे एक उद्देश आपल्याला साध्य करायचा होता असं त्या टेन्झिंगचं म्हणणं होतं. आणि टेन्झिंगनी काय म्हटलेलं आहे परत की टेन्झिंग वॉन्टेड टू गेट टू द टॉप ऑफ इवन ही डाईड. टेन्झिंगने असं ठरवलं होतं की आपल्याला मरण आलं तरी चालेल, आपण यात मेलो तरी चालेल, पण आपल्याला हा जो एक टास्क आहे हा काय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. आणि म्हणून टेन्झिंगने ते उभारलं. The anchor follows has a difficult job both in climbing up and climbing down. अँकरला हे सगळं बनवताना, हे सगळं फॉलो करताना खूप डिफिकल्टी झाल्या. त्या ठिकाणी जिथे बर्फाळ प्रदेश होता, देर वॉज स्नो ऑन द नॉर्दर्न साईड, रॉक ऑन द साऊथ अँड ईस्ट अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट. येस, दॅट मीन्स ऑल that means everywhere surrounding the Hillary and Tenzing there was snow on the northern side, rock on the south side and east and snowy rock on the west. म्हणजे असं संपूर्ण जो तुमचा परिसर होता, तो भाग होता, हा कशाने आच्छादलेला होता, बर्फाने. आणि अशा ठिकाणी ते गेले होते जिथे त्यांना झेंडा फडकवायचा होता. त्या ठिकाणी बघा आता काय सांगितलेलं आहे, इफ यू वर नॉट कॉशियस अँड स्लिप्ड यू वुड गो इन टू द कॅंगशंग ग्लेसियर अँड देअर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. त्यांनी असं सांगितलं हिलरीनी आणि टेन्झिंगनी की जर आपण तिथे कॉशियस नाही राहिलो, सतर्क नाही राहिलो, तर आपला पायसुद्धा तिथे घसरतो. आणि पाय घसरला तर तिथे एक जवळच कोणतं ग्लेसियर होतं, एक जो धबधबा होता, एक मोठा जो धबधबा होता तो होता कॅंगशंग नावाचा. आणि तिथे जर आपण पडलो तर आपला पत्ताही लागणार नाही असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. सो स्टुडंट्स, यू हॅव टू सी दॅट ऑल दोज आन्सर ऑफ दिस क्वेश्चन हिअर. दॅट मीन्स यू हॅव टू समराइज इन युअर ओन वर्ड. देन आय वॉन्ट टू ट्राय दॅट. दॅट मीन्स each and every student want to write in your own words, but here I gave you some answers to you that this is in my words, so if you want any change of this answer, so you have to do it. जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला तुमच्या शब्दात तो लिहायचा आहे, so you can write, तुम्ही लिहू शकता. but if you don't know about that the words or the sentences, so you have to write this one also. ओके, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. पण जर तुम्हाला वाटत आहे की तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये ते लिहायचं आहे, तर ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. ओके स्टुडंट्स, नाव यू अंडरस्टूड व्हॉट आय से. मी काय सांगितलं ते कळलं आहे तुम्हाला. ओके, नाव वी हॅव टू स्टार्ट आवर सेकंड क्वेश्चन. A2, complete the web highlighting the feeling, emotions of Tenzing आफ्टर रीचिंग द समिट. हे बघा, हा जो एक क्वेश्चन आहे, कंप्लीट द वेब. ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वेब कशा प्रकारे कंप्लीट केला जातो आहे, पण इथे आता मी ज्या पद्धतीने लिहिलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा वेब लिहायचा नाही आहे. तर तुम्हाला वेब माहीत आहे, एक बॉक्स असतो आणि त्याच्या भोवती असे 4 वेब्स निघालेले असतात. ते वेब्स तुम्हाला भरायचे असतात. पण आता मी सहज तुम्हाला इथे या स्लाईडवर लिहून दिलेलं आहे, त्यामुळे मी अशा प्रकारे तुम्हाला ते लिहून दिलेलं आहे. पण जी नेक्स्ट कॉपी मी तुम्हाला पाठवणार त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल वेब काय असतो ते कळेल. आता बघा, कंप्लीट द वेब हायलायटिंग द फीलिंग इमोशन्स ऑफ टेन्झिंग आफ्टर रीचिंग द समिट. इथं आता तुम्हाला एक वेब कंप्लीट करायचा आहे जो काय हायलाईट करतो आहे, फीलिंग और इमोशन्स ऑफ टेन्झिंग. केव्हाचे, आफ्टर रीचिंग द समिट. टॉप ऑफ द एव्हरेस्ट, ज्या शिखरावर पोहोचल्यानंतर टेन्झिंगला त्याच्या मनात कोणते इमोशन्स आले, काय फिलिंग झालेलं आहे, ते सगळं इथे सांगण्यात आलेलं आहे. नाऊ यू हॅव टू सी इट. सो टेन्झिंग्स फिलिंग आफ्टर रीचिंग द समिट. आता टेन्झिंगच्या कोणत्या फिलिंग इथे पोहोचल्यानंतर त्यांना आल्या, तर बघा, ग्रॅटिट्यूड टू गॉड फर्स्ट फिलिंग इज, सेकंड इज लव फॉर हिज फॅमिली,
third one is true friendship, and fourth one is feeling of patriotism. So these four things are given here in the वेब. ह्या 4 फिलिंग्स टेन्झिंगनी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि त्या आपल्याला तिथे लिहायच्या आहेत. तर अशा प्रकारे हा जो सेकंड क्वेश्चन आहे हा या पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे. दॅट मीन्स इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट टू यू, but you have to try it, that you have to solve yourself. Okay, so students, do you understand my explanation and some exercise about the lesson? Okay student, see this exercise which I had told you. Now complete the web highlighting the feelings or emotions of tensing after reaching the summit. तर जेव्हा तुम्ही वेबचा क्वेश्चन सोडवता तर तो वेबचा क्वेश्चन अशा प्रकारे तुम्हाला सोडवायचा आहे. नाव यू सी द आन्सर अँड क्वेश्चन्स. ओके, टेन्झिंग्स फीलिंग्स इमोशन्स आफ्टर रिचिंग द समिट. तुम्हाला हे एक तर टायटल दिलेलंच राहील, त्याचे तुम्हाला 4 पार्ट्स करायचे आहेत. या 4 पार्ट्समध्ये तुम्हाला हा वेब काय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. यू हॅव टू कंप्लीट द words. Okay, first is gratitude to God, second is love for his family, third is true friendship, and fourth one is feeling of patriotism. तर हा कंप्लीट वेब इथे झालेला आहे जो हायलायटिंग केलेला आहे टेन्झिंगच्या इमोशनचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला हा वेब सोडवायचा असतो. तर या पद्धतीनेच तुम्ही सोडवा, जसं की तुम्हाला क्वेश्चनमध्ये राहणारच की अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल, 4 पार्ट्स असे दिलेले असतील आणि 4 पार्ट्स तुम्हाला असे भरायचे आहेत, या पद्धतीने भरायचे आहेत. त्यामुळे वेब इज कम्प्लिटेड, बट विच टाईप ऑफ दिस टाईप ऑफ. ओके, यू हॅव टू राईट दिस टाईप ऑफ वेब. जे मी तुम्हाला मगाशी सांगितले की सविस्तर, कारण मी ती स्लाईड बनवली होती त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तर मला ॲरो वगैरे देता आलं नाही आणि म्हणून मी त्या पद्धतीने बनवली होती. पण ॲक्च्युली यू हॅव टू डू इट लाईक दिस. ओके, हे अशा पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे. ओके, वी हॅव टू सी नेक्स्ट क्वेश्चन. सो ओके स्टुडंट्स, वी हॅव टू स्टार्ट आवर अगेन नेक्स्ट एक्सरसाइज. State true or false, correct the false statements. The mountaineers left camp 9 on Saturday morning. Is it a true or false? The mountaineers left camp 9 on Saturday morning. True. Then the mountaineers kept their places changing. Again, here is true. Then Hillary would take the lead. False. Hillary would take the lead. False. Because Hillary would not take the lead. He would back of the Norgay, Tenzing. The mountaineer had 4 flags in his pocket. True. Colonel Hunt gave the mountaineer 4 flags. It is also true. There is only one statement is going to false. Okay. Then next, enlist the countries of which the mountaineer carried the flags. Enlist the countries of which the mountaineer carried the flags. 4 countries are there. Nepal. Okay. Then Nepal and so you have to write the question of this A1. Enlist the countries of which the mountaineer carried the flags. Then point out the patriotism of the mountaineer. Here is answer is given that he was carrying the Indian flag with him with the permission of Colonel Hunt. He wanted to place the flag on top of the mountain. The third, give reason for the rope being called a symbol. Here is again answer is given there. The next, find the synonyms of hilltop, bowage, vertical and pitch. Okay. Synonyms. You have to see the synonyms of the words. Then express your liking or disliking for adventurous sport. And A6, rewrite the following sentences as instructed.
I was carrying the Indian flag. Begin the sentence with the Indian flag. That means here this is the example of change the voice. Okay, here the flag, the Indian flag. Now here is was carrying, so was is already given here. So which sentence is this? The Indian flag was being carried by me. Okay, this is the answer of the sentence. The next, rewrite as exclamatory. This was slow and difficult. This was fast and easy. No, this was not fast and easy. I was not afraid to die that day. Rewrite it as affirmative. I was not afraid to die that day. I was unafraid. I was unafraid to die that day. Okay. So next activity sheet, again rearrange the statements in order as the events occur in the extract. Here is given that they made a pact, they reached Kathmandu, they signed their own statements, they discovered that a controversy had arisen. तर इथे तुम्हाला रिअरेंज करायचं आहे. कोणती क्रिया पहिले झालेली आहे हे तुम्हाला इथे रिअरेंज करायचं आहे. दे मेड अ पॅक्ट, की त्यांनी दे रीच काठमांडू, दे साइन देअर ओन स्टेटमेंट्स, दे डिस्कवर्ड दॅट अ कॉन्ट्रोवर्सी हॅड अरायझन. सो फर्स्ट स्टेटमेंट इज गिवन हिअर, दे रीच काठमांडू, सगळ्यात आधी काठमांडूला गेले. Then they discovered that a controversy had arisen. Then next they made a pact, and the last they signed their own statements. आणि मग त्यांनी ते स्टेटमेंट्स साइन केले. अशा प्रकारे त्याचा क्रम आहे. Now list the ways in which Tenzing Norgay celebrates on reaching the top: by offering prayer, by placing the offering he carried, by unfurling flags on the summit. Then third, Tenzing Norgay remained aloof from the controversy. Prove it. So here is the answer of the question. Then give one word for the following expression. Here is one word. First, the thing that are needed to do a particular work is going to equipment, तयारी. The next, the feelings of being grateful. एखाद्याविषयी कृतज्ञता बाळगणे, gratitude. ओके, एखाद्याविषयी कृतज्ञता बाळगणे, ग्रॅटिट्यूड. द नेक्स्ट, अ कवरिंग फॉर द फेस ऑफ अ पार्ट ऑफ इट, मास्क. नाउ वी हैव टू यूज मास्क, we have to use mask. All of you know that in this corona situation we have to use mask. So here is a covering for the face of a part of it. And the last one, having God's help and protection, blessed. देवाचा आशीर्वाद असणे आपल्यासोबत, blessed. Okay, so you have to write all those questions in your notebook. Okay, so I will send you the photos of the question and answers in your homework group. Okay, in your 11th class group. So this is enough for today. Now today I want to over this session or over this lesson. So I hope all of you understood very well about the lesson. Now this lesson is going to finish. हे संपलेला आहे, हा लेसन संपलेला आहे. आणि आपल्याला आता पुढचं जे काही जो सेक्शन बघायचा आहे तो बघायचा आहे सेक्शन 2 पोएट्री. त्याच्यामधली जी पोएम आहे फर्स्ट, चेरी ट्री, ही पोएम तुम्हाला वाचायची आहे, थोडी समजून घ्यायची आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार. सो गुड बाय, टिल देन वी विल मीट इन अवर नेक्स्ट पिरियड.